झालं ना? असं काही नाहीये, तिला माहित होतं, तिनं सांगितलं. आणि फोन तिनं मनीषला केला, मला नाही केला. तू तरी कुठे केलास तिला फोन? सोडून ती गेले ना. श्री, नवरा बायकोच्या नात्यात इगो आणू नये. नवरा बायकोचं नातं नाण्याच्या दोन बाजूंसारखं असतं, एकमेकांशिवाय अपूर्ण आणि किंमत नसलेलं. आय्याजी असं काही नाहीये, जुनं झालं आता, हे काळ बदललाय. ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत ना श्री, त्या गोष्टी कधीच जुन्या होत नाहीत. म्हणजे काळ कितीही बदलला तरी बाईला मूल जन्माला घालायला 9 महिनेच लागतात. 3 महिन्यात ती मूल जन्माला नाही घालू शकत श्री. ज्याचा त्याचा वेळ त्याला द्यायलाच लागतो. मी दिला होता ना, मी दिलाच होता, पण ती इम्पेशंट होती, तिलाच घाई होती ना सगळ्याची. श्री, अरे माफ कर ना तिला. कसं माफ करू? कसं माफ करू? माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त जवळच आहे तिचं. नाही म्हणजे असूच शकतं, माझं काही म्हणणंच नाहीये, माणूस आहे ती सुद्धा. आमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता, तणाव होता, आमच्यात भांडणं होती, आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये इतर कोणाविषयी तरी आपुलकी निर्माण होणं अगदीच साहजिक आहे, म्हणजे शक्य आहे. पण हे सगळं तिनं मला सांगितलं का नाही? म्हणजे तिची ही नव्यानं झालेली मैत्री मी ऍक्सेप्ट केली असती. आमच्या नात्यामध्ये तेवढा मोकळेपणा आहे. मग आता ऍक्सेप्ट कर. माझ्यापासनं तिनं हे सगळं लपवलं याचं जास्त दुःख आहे मला. नाही श्री, ते जे कोणीतरी आहे असं तुला वाटतंय, ते कोणीतरी तुझ्यापेक्षा तिला जास्त प्रिय आहे याचं दुःख आहे तुला. अजिबात नाही, अजिबात नाही. मी तर म्हणतोय ना, मी तर म्हणतोच आहे की मैत्री असावी ना, मैत्री असावीच. फक्त ते कोण आहे हे मला कळत नाहीये. आणि आता हे कळल्याशिवाय मला चैन पडायचं नाही.